मित्रांनो, नवीन विहिरीसाठी तुम्हाला 5 लाख रुपये अनुदान दिलं जात आहे. त्याच्यासाठी अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी 5 मिनिटांमध्ये घरी बसल्या अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा आहे हे जर माहित नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्या पद्धतीने नवीन विहिरीसाठी अर्ज करू शकतात. पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती सांगण्यात आलेली आहे आणि तुमच्या विहिरीसाठी तुम्ही 5 लाख रुपये अनुदान मिळवू शकतात. आता मित्रांनो, यामध्ये दोन अतिशय मोठे बदल करण्यात आलेले आहेत. ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हणजेच घरकुल योजनेअंतर्गत ज्या नागरिकांना, ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांना नवीन विहिरीचं अनुदान घेता येत नव्हतं. त्यांना नवीन विहिरीसाठी अर्ज करता येत नव्हता. तर अशा नागरिकांना सुद्धा आता अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर भोगटदार वर्ग 2 ची जमीन ज्या शेतकऱ्यांची आहेत, अशा शेतकऱ्यांना सुद्धा नवीन विहिरीसाठी अर्ज करता येत नव्हता. त्यांना नवीन विहिरीचा अनुदानाचा लाभ हा दिला जात नव्हता. तर अशा दोन्ही शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. दोन्ही शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी 5 लाख रुपये अनुदान हे मिळवता येणार आहे. त्या संदर्भातील एक शासन निर्णय सुद्धा 8 जानेवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयामध्ये म्हणजेच JR मध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्या अगोदर नमस्कार मित्रांनो, मी अनिल गोरे, MS मराठी संग्राम या YouTube चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट या मिळत राहतील. मित्रांनो, तुम्ही हा शासन निर्णय इथं बघू शकतात. राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी सॉफ्ट मानक ऑपरेटिंग प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. इंदिरा आवास योजना ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे. तसेच भोगटदार वर्ग 2 ची जमीन धारण करणारे भूधारक वाचा येथील शासन निर्णयामधील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर लाभाकरिता विहित केलेल्या पात्रता निकषानुसार पात्र ठरत असतील तर अशा भूधारकांची सुद्धा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर लाभाकरिता निवड अनुज्ञेय करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच अनुषंगाने आता एक शासन शुद्धी पत्रक घेण्यात आलेलं आहे आणि यामध्ये जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत इथं खाली देण्यात आलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी याऐवजी आता प्रधानमंत्री आवास योजनेखालील लाभार्थी असे वाचावे. उपरोक्त वाचा येथील शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक 2 लाभधारकाची पात्रता यामध्ये नमूद केलेल्या पात्रतेचे निकष अ ते ग नंतर पुढील ओळींचा समावेश करण्यात आलेला आहे. उपरोक्त विहित केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार भोगटदार वर्ग 2 ची जमीन धारण करणारे भूधारक पात्र ठरत असतील तर त्यांची वैयक्तिक सिंचन विहीर लाभाकरिता निवड करण्यात येईल. म्हणजे मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकतात, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे म्हणजेच घरकुल योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नवीन विहीर अनुदानाचा लाभ घेता येत नव्हता. विहिरीचं अनुदान त्यांना मिळत नव्हतं किंवा त्या योजनेचा लाभ त्यांना घेता येत नव्हता आणि त्याचबरोबर भूगोटदार वर्ग 2 ची जमीन ज्या शेतकऱ्यांची आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेमधून वगळलं जात होतं. त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. तर अशा दोन्ही शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच ज्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा नवीन विहिरीसाठी अर्ज करता येणार आहेत आणि 5 लाख रुपये अनुदान या योजनेचं मिळवता येणार आहे. त्याचबरोबर ज्यांची भोगटदार वर्ग 2 ची जमीन आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता नवीन विहिरीसाठी अनुदान अर्ज करता येणार आहेत. म्हणजे त्यांना 5 लाख रुपये अनुदान हे मिळवता येणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर नवीन विहिरीसाठी अर्ज करायचा असेल तर त्याच्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तुम्ही ऑनलाईन करू शकता. त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओवरती संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगण्यात आलेली आहे. तुम्हाला जर नवीन विहिरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून घरी बसल्या तुम्ही नवीन विहिरीसाठी अर्ज करू शकतात आणि 5 लाख रुपये अनुदान हे मिळू शकतात. मित्रांनो, तुम्हाला जर हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.